नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका बघा या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला पहा, चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मंगलोर हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, नवी दिल्ली या शहरामध्ये भारतीय प्रमाणक संस्था आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा करबुडे हा बोगदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे? बघा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा करबुडे हा बोगदा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, कोडाई कॅनॉल बघा हे पर्वतीय स्थान तामिळनाडू या राज्यामध्ये ते पर्वतीय ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, दरकेसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर? दरकेसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गोंदिया या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? चंद्रपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, चंद्रपूर हे शहर इरई नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? बघा, सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? बघा, 50 वर्षांनी सुवर्ण महोत्सव हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, वारली हे बघा आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, वारली ही बघा प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामध्ये आढळणारी आदिवासी जमात आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? बघा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? बघा, उत्तर अमेरिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो रॉकी ही पर्वतरांग प्रामुख्याने आढळणारी पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे? बघा, ज्ञानगंगा हे अभयारण्य बघा बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा एकूण 36 जिल्हे आहेत। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 पहा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना सन 1949 या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिव्हिल मॅरेज ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? बघा, सन 1872 मध्ये सिव्हिल मॅरेज ॲक्ट हा कायदा लागू करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 15 पहा, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता? सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? बघा, 3 जानेवारी सन 1831 हा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा, संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
बघा 26 नोव्हेंबर या दिवशी या ठिकाणी संविधान दिन या ठिकाणी साजरा तो करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 17 पहा, महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा महाभियोग ही संकल्पना अमेरिकनच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कलम 16 मध्ये बघा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचे ते कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थायमिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? थायमिन. बघा थायमिन B1 या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण 79 एवढे विषय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 73वी घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा 73वी घटना दुरुस्ती या ठिकाणी सन 1892 मध्ये 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 22 पहा, जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? बघा जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? बघा सी फुंक या शास्त्रज्ञांनी जीवनसत्वांचा शोध हा लावला होता. प्रश्न क्रमांक 23 पहा, विद्युतधारा मोजण्याचं एकक खालीलपैकी विद्युतधारा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा एम्पियर विद्यार्थी मित्रांनो विद्युतधारा मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे? बघा 8 या ठिकाणी ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, हैदराबाद मुक्तीसंग्रामधील खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामधील 17 सप्टेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन असतो. प्रश्न क्रमांक 26 पहा, जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक वन दिन. बघा जागतिक वन दिवस बघा 21 मार्च दिवशी जागतिक वन दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 27 पहा, जेव्हा माणूस जागा होतो आत्मकथन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? जेव्हा माणूस जागा होतो. बघा गोदावरी परुळेकर यांचा या ठिकाणी ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक विजेता चित्रपट खालीलपैकी कोणता चित्रपट आहे? श्यामची आई चित्रपट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे महाराष्ट्र राज्य बघा या ठिकाणी क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? कोराडी हा नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेग्युलेटिंग सन 1773 मधील रेग्युलेटिंग ॲक्टनुसार ब्रिटिश वसाहतचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला? बघा रेग्युलेटिंग ॲक्टनुसार पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? वॉरन हेस्टिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1857च्या उठावामधील दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1857च्या उठावामध्ये बघा दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व हे बहादूरशाह जफर या नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं? बघा ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अशोक मेहता यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बघा पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1872 मध्ये बघा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना ही झाली होती. प्रश्न क्रमांक 35 औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन? औद्योगिक परिषद
या नावाची संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जलियांवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता? बघा, जलियांवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून बघा महात्मा गांधी यांनी सर या पदवीचा त्याग केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, महात्मा गांधी यांनी बिहारमधील चंपारण सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी? महात्मा गांधी यांनी चंपारण सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? सन 1917 मध्ये महात्मा गांधी यांनी चंपारण सत्याग्रह केला होता. बघा प्रश्न क्रमांक 38 पहा, गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? गीतांजली रवींद्रनाथ टागोर गीतांजली या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, म्हैसूरचा वाघ हे टोपण नाव खालीलपैकी म्हैसूरचा वाघ हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, म्हैसूरचा वाघ हे टोपण नाव टिपू सुलतान यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 40, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण हे दिलेलं आहे? भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण हे दिलेलं आहे? तर मूलभूत हक्काला या ठिकाणी भारतीय राज्यघटनेने संरक्षण हे दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रपती हा खालीलपैकी कशा प्रकारे निवडलेला असतो? बघा, भारताचा राष्ट्रपती हा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अप्रत्यक्षपणे या ठिकाणी भारताचा राष्ट्रपती हा निवडला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला? वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला होता? सन 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण हा अधिनियमन कायदा पारित झाला होता. केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? 343 कलम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.